दिवसभर कामाचा ताण, रात्री झोपताना डोक्यात विचारांचा गोंधळ आणि सतत कसली तरी भीती, बरोबर? होतं की नाही असं? तुमच्या बाबतीतही होतं का असं? तुमचंही मन असंच अस्वस्थ असतं का? आपण शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी रोज आंघोळ करतो, पण मन स्वच्छ आणि शांत कसं ठेवायचं हे आपल्याला कोणीच शिकवलं नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे शिल्पकार मनासे या आपल्या मराठी चॅनलवर. आज मी तुम्हाला अशा 5 साध्या व सोप्या पद्धती सांगणार आहे, ज्या वापरल्यानंतर तुमचं मन आणि डोकं लगेच शांत व हलकं होईल. पहिली पद्धत, श्वासावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा खूप टेन्शन येईल, मनात कसली तरी भीती वाटत असेल, तेव्हा 5 5 आणि 5 चा नियम वापरा. म्हणजेच 5 सेकंद श्वास आत घ्या, 5 सेकंद तो रोखून धरा आणि 5 सेकंद हळूहळू श्वास बाहेर सोडा. अशा प्रकारे श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने आपल्या डोक्यातील विचार थांबतात आणि मन लगेच शांत व्हायला मदत होते. दुसरी पद्धत, मनातलं सगळं लिहून काढा. जर डोक्यात विचारांचा गोंधळ झाला असेल तर एक कागद आणि एक पेन घ्या आणि जे काही मनात साठलंय ते सगळं लिहून टाका. मनातला नको असलेल्या विचारांचा कचरा कागदावर उतरवला की मन हलकं होतं आणि अगदी रिलॅक्स फील होतं. तिसरी पद्धत, मोबाईलचा अतिवापर करू नका. बऱ्याच जणांना सकाळी उठल्या मोबाईलमधील नोटिफिकेशन्स, अपडेट्स बघण्याची सवय असते, पण असं करू नका. सकाळी उठल्या आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 1 तास मोबाईल स्वतःपासून लांब ठेवा. दुसऱ्यांचं आयुष्य बघून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तो वेळ स्वतःसाठी द्या आणि मोबाईलचा वापर कमी करा. चौथी पद्धत, एका वेळी एकच काम करा. आजकाल अनेक कंपन्या मल्टीटास्किंगच्या नावाखाली एम्प्लॉईजकडून जास्त काम करून घेतात. एकाच व्यक्तीकडून 2-3 जणांचं काम करून घेतात आणि त्याला स्मार्ट वर्क म्हणतात. पण हे योग्य आहे का? सरळ उत्तर आहे नाही. कारण यामुळे कामातील चुका वाढतात, स्ट्रेस वाढतो, प्रेशर येतं आणि प्रोडक्टिव्हिटी त्या कामाची कमी होते. जेव्हा आपण पूर्ण लक्ष देऊन एकच काम करतो तेव्हा आपली चिडचिड कमी होते आणि आपलं कामात लक्ष लागतं, आपलं मन लागतं आणि एका वेळी एकच काम केल्याने त्या कामाची क्वालिटी वाढते, प्रोडक्टिव्हिटी वाढते, मन शांत राहतं, आपल्या डोक्यावरचा ताण कमी होतो आणि पर्यायाने त्या एका कामावरचा फोकस जबरदस्त वाढतो. 5वी पद्धत, ऑल इज वेल. जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते, तणाव वाढतो आणि काहीच योग्य वाटत नाही, तेव्हा डोळे बंद करा, हलकेच श्वास घ्या, मनात किंवा मोठ्याने म्हणा, ऑल इज वेल, ऑल इज वेल. हो, 5 ते 10 वेळा हेच रिपीट करा. हे 3 पॉवरफुल शब्द भीती कमी करतात, मन शांत करतात आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद देतात. कठीण वेळेत स्वतःला आठवण करून द्या, आज वेळ कठीण आहे, पण सगळं हळूहळू ठीक होईल. ऑल इज वेल. ऑल इज वेल म्हणजे सगळं परफेक्ट आहे असं नाही, पण काहीही झालं तरी मी शांत आहे, मी ठीक आहे अशी भावना असणं. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ऑल इज वेल या पॉवरफुल शब्दांवर एक हिंदी सुपरहिट मूवी देखील आहे आणि त्या मूवीमध्ये ऑल इज वेल या शब्दांवर गाणं आहे. ती मूवी कोणती आहे माहिती आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, मन शांत ठेवणं अवघड नाहीये, फक्त योग्य सवयी आणि योग्य पद्धतींचा वापर आपल्याला करावा लागतो. आजपासून मी सांगितलेल्या 5 गोष्टी नक्की करून बघा आणि तुमच्यातील झालेला फरक कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जो ओव्हरथिंकिंगमुळे त्रास सहन करतोय. म्हणून हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कोणाचं तरी मन शांत राहण्यास मदत होईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल इज वेल.